श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे। उपवास जमल्यास उपवास करावा। स्वामी दर्शन उपवास सोडण्याच्या पूर्वी दत्त गुरु आणि स्वामी दर्शन घ्यायचे आहे। पोथी वाचन गुरु चरित्र अवतरणिका व श्री गुरु लीलामृत वाचायचं आहे। मंत्र जप ओम गुरुदेव दत्त ओम स्वामी ओम प्रत्येकी 21 वेळा जप। स्तोत्र पठण अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य। स्वामींची पूजा घरी स्वामींचे पंचोपचार पूजन नैवेद्य दाखवायचा आहे। रात्री चंद्र दर्शनानंतर उपवास सोडायचा आहे। स्वामींचे पूजन चंद्रोदय होण्यापूर्वी करायचे आहे। चंद्रोदय नंतरची सेवा आहे। रात्री चंद्रोदय झाल्यानंतर स्वामी आणि दत्त गुरु सहित पूर्णाचा दुधासहित नैवेद्य दाखवायचा व चंद्राला नमस्कार करून उपवास सोडायचा आहे। फलश्रुती आहे, कृपा होईल। या व्रताने आर्थिक अडचणी दूर होतील आणि भरभराट येईल। आता त्याच्यानंतर गुरुपौर्णिमाची कथा काय आहे आणि आपण घरी नसल्यावर स्वामींचे पूजन कसे करावे। गुरुपौर्णिमेला पूजन करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे। दत्त महाराज हे विश्वाचे गुरु मानलेले गेले आहे। स्वतः दत्त गुरूंनी 24 गुरु केले होते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वही आपल्या स्वामी गुरूंचे पूजन करतो। स्वामी गुरूंचे आपल्या जीवनात खूप जास्त महत्व आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या जीवनातला खूप मोठा पर्व आहे। पौर्णिमा ही वृद्धी तिथी आहे, वाढ किंवा भरभराटी आणणारी। चंद्र दर्शनाने आपल्या जीवनात क्लेश कमी होतो आणि आरोग्य मिळतो। लक्ष्मी मातेची ही प्रिय तिथी आहे। ही तिथी संपत्तीची देवी आहे, म्हणून महालक्ष्मीची ही प्रिय तिथी आहे, तर आपण नक्कीच या दिवशी पूजा करावी। दत्तगुरूची जन्मतिथी आहे। पौर्णिमा ही दत्तगुरूची जन्मतिथी आहे। त्यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेचा झाला आहे। ही तिथी त्यांची आवडती आहे, म्हणून या दिवशी तर त्यांच्याकरता खूप जास्त आपण पूजापाठ करतो, कारण की ती आपले गुरु आहे, म्हणून आपण गुरु सेवा करतो। पण किती वेळा काय होतं की आपण घरी नाहीये, कुठे सफर करतोय, कुठे ट्रेन मध्ये, कुठे बस मध्ये, या कोणाकडे जावं लागलं, या काही असं कारण येऊन जातं ज्याच्या कारणाने आपण आपल्या गुरुची पूजा घरी बसून जशी करायला हवी या जशी आपली इच्छा आहे ती आपण नाही करू शकत। तर यावेळेस आपण पूजा कशी करावी, तर यावेळेस जी पूजा आहे मना बसून आपण ही पूजा कुठे बसून कशीही करू शकतो। गुरुनी हे नाही सांगितलंय की तुला या सगळ्या वस्तू घेऊन पूजा करायचं तेव्हाच मी तुला फलश्रुती देईन, असं स्वामींनी आपल्याला काहीच सांगितलेलं नाहीये। म्हणून आपण जिथे आहे तिथे आपल्या स्वामींची पूजा करायची। जेव्हा तुम्ही बसमध्ये असाल या आणखीन कुठे बसला असाल, 2 मिनिटं करता आपले डोळे बंद करून श्री स्वामींची मूर्ती आपल्या समोर आणायची आहे। सचेतन मूर्ती आपल्या समोर आणायची आहे आणि मना बसून त्यांचे पंचोपचार पूजन करून घ्यायचे आहे आणि जे इच्छा असेल ते त्यांना सांगायची असेल तर पूर्ण आपल्या इच्छा होतीलच आणि ही पूजा मानस पूजा म्हटली जाते। आणि मना बसून अंतरात्मा बसून श्री स्वामींचे नाव घेऊन आपण त्यांची पूजा करून घ्यायची आहे। आता गुरुपौर्णिमाची कथा काय आहे आणि काय महत्व आहे या गुरुपौर्णिमाच्या दिवशी, की ज्यांनी की आपण गुरुचं महत्व आपल्या जीवनामध्ये खूप वाढतं। गुरुचं महत्व तसंही आहे कारण की तो आपल्याला मार्ग दाखवतोय, आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणतोय, आपल्या जीवनामध्ये जेवढेही संकट आहे ते दूर करतोय। तर हा दिवस आपल्या जीवनातला खूप मोठा महत्वाचा दिवस आहे। आता ह्याची काही कथा पण आहे, ती कथा काय आहे। आषाढ महिन्यात पौर्णिमाच्या दिवशी महाभारतचे जे रचयिता होते वेदव्यास यांचा जन्म झाला। वेदव्यास जेव्हा लहान होते तेव्हाची ही गोष्ट आहे। वेदव्यासांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं की मला देवाचे दर्शन करायचे आहे। तर तिची जी आई होती वेदव्यासांची माता सत्यवती, तिने ती इच्छा पूर्ण करायला नाही सांगून दिलं। जेव्हा वेदव्यास खूप हट्टी होऊन गेले तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या आईने की तू जंगलात जा, आणि जायच्या वेळेस त्याच्या आईने सांगितलं की जेव्हा तुला तुझ्या घरची आठवण येईल तेव्हा तू परत येऊन जा। आणि जे वेदव्यास होते ते जंगलांमध्ये चालले गेले आणि त्यांनी खूप कठीण तपस्या केली। त्या तपस्याच्या प्रभावाने काय झालं की त्यांना संस्कृत भाषेचा खूप ज्ञान होऊन गेला। मग त्यांनी 4 वेदाचा विस्तार केला। इतकंच नाही, त्यांनी महाभारत, 18 पुराण आणि ब्रह्मसूत्रची रचना पण केली आहे। महर्षी वेदव्यासजींनी त्यांना 4 वेद जे होते त्यांचा संबंध ज्ञान होता, म्हणून गुरुपौर्णिमाच्या दिवशी
गुरुपूजा करायची परंपरा चालू आहे आणि ही परंपरा खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, कारण की गुरुच आहे. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु जे आहे तो आपल्याला आपल्या देवापर्यंत न्यायचं कार्य करतो. तर जो गुरु आपल्याला देवापर्यंत नेतो, आपल्या जीवनातल्या सगळ्या संकटांहून आपल्याला दूर करतो, तर त्या गुरुचा पर्व जो आहे तो आपण खूप मनापासून मनवतो. म्हणून तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. चला भेटूया आपल्या श्री स्वामींच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.